मित्रांनो, विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे आणि तो ट्विस्ट आता इतका म्हणजे छान असणार आहे. कारण आजीने दिलेलं आता सोन्याचं एक मस्त गिफ्ट आणि समरची साथ, समरची प्रेमाची अशी अनमोल साथ आणि मलिका अंशुमन यांचा पर्दाफाश हे आजच्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. तेव्हा नक्की आता हे सविस्तर काय होतं, कारण मलिका आणि अंशुमनचा पडदा कसा समरच्या समोर फाश होतो आणि सगळं काही छान होऊन समरने स्वानंदीला मात्र आपल्या मिठीत घेऊन आपल्या बायकोचा हक्क तर दिलेले आहेत. परंतु आता मात्र जे काही आता हे मलिका आणि अंशुमन समरला आणि स्वानंदीला वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे, तर त्या सत्याचा उलगडा आता समोर शेवटी कसा होणार आहे. आणि शेवटी समर मात्र आता ह्या काकूला, आपल्या आई समान असणाऱ्या काकूला मात्र तो कसं आता असे चार काही शब्द सुनावतो आणि शेवटी आता काकूला तिची लायकी समजते, तिने केलेल्या चुकीचा पश्चाताप होतो. हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आता या मालिकेचे रोज असेच नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतील. तेव्हा मित्रांनो हे बघा, आता मात्र स्वानंदीने म्हणजे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, जोगतिनीने सांगितलेलं जे काही हे कडक व्रत आहे तर ते तिने पूर्ण करण्याचं ठरवलेलं असतं आणि शेवटी ते पूर्णसुद्धा केलेलं आहे. त्यात मलिका आणि अंशुमन इतक्या अडचणी आणण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे स्वानंदीला जखमीसुद्धा करतात आणि ह्या स्वानंदीने मात्र आता एक वाघीण म्हणून आता हे व्रत पूर्ण केलेलं आहे आणि देवी आईची कृपा आपल्या समोर अगदी पार पाडलेली आहे. तेव्हा अशा या स्वानंदीला मात्र आता समर किती खुश होतो आणि शेवटी मात्र तो स्वानंदीला आता जे काही देणार आहे तर ते सगळं मात्र आता अगदी भरभरून आणि आजीने इतकं समरवर असणारं प्रेम बघून आणि ही निष्ठा बघून आता ह्या आजीने स्वानंदीला असं काहीतरी एक खास गिफ्ट दिलेलं आहे. राजवाड्यांच्या या पारंपरिक आता ज्या बांगड्या आहेत तर त्या बांगड्या गिफ्ट म्हणून दिलेल्या आहेत आणि त्या बांगड्या मात्र आता स्वानंदीला आता दिलेल्या आहेत. याचा आता अगदी जळफाट ह्या मलिकाला होत असतो, कारण इतकं सर्व करूनसुद्धा शेवटी आपल्याला मात्र काहीच मिळालं नाही आणि शेवटी हे सगळं काही स्वानंदीला मिळालेलं आहे. स्वानंदी आता या घरची मालकीण आहे हे मात्र आजीने घोषित केलेलं आहे. हे सगळं काही आता कसं आणि काय होतं हे आता आपल्या या व्हिडिओमध्ये आज आपण दाखवणार आहोत. तेव्हा स्वानंदीने जे काही व्रत पूर्ण केलेलं आहे त्यावर आजी फारच खुश होते. समर मात्र आता स्वानंदीला उचलून हॉस्पिटलला घेऊन येतो. मलमपट्टी वगैरे करून स्वानंदीला म्हणतो की हे बघ, यापुढे स्वानंदी मॅडम तुम्ही आता कोणतंही काम करायचं नाही, जे आराम करायचा, फक्त आणि फक्त आराम करायचा, बाकी कशाकडेही लक्ष द्यायचं नाही. म्हणून मात्र आता समर स्वानंदीला कोणतंही काम करून देत नाही. या घरात आता काकू आणि सुष्मिता काम करतील, कारण त्यांची ती लायकीच आहे. कारण त्या आत्ता घरातल्या माणसांना इतका त्रास देतात, इतकं छळतात. मला वाटलं नव्हतं की काकूसुद्धा इतक्या खालच्या थराला जाईल आणि माझ्या बायकोला स्वानंदीला इतका त्रास देईल. कारण माझी बायको तर काय करण्यासाठी गेली होती, देवाचं व्रतच पूर्ण करण्यासाठी गेली होती आणि त्यात तिला इतका अडथळा आणण्याची काय गरज होती. त्यांच्यामुळे आज माझ्या बायकोचे जे हाल झाले, माझ्या बायकोला जो त्रास झाला ते कधीही मी माफ नाही करू शकणार. म्हणून समरला फार राग आलेला असतो. समर आता अगदी खूप भडकलेला असतो आणि सुष्मिताला म्हणतो की हे बघ सुष्मिता, तुला स्वतःच्या बहिणीची काळजी नाही, त्यामुळे तू काय स्वतःच्या बहिणीची आता काळजी घेणार आहे, तुझ्या मनात नक्की काय आहे आणि कसं आहे हे सगळं काही मात्र आता स्पष्ट दिसलेलं आहे. त्यामुळे यापुढे मात्र आता तू स्वतःच्या बहिणीबरोबर कोणतंही नातं ठेवूच नकोस, कारण तुझ्या बहिणीबद्दल तुझ्या मनामध्ये किती प्रेम आणि किती आता हे म्हणजे संघर्ष आहे दिसून येतं. त्यामुळे तू प्लीज आता स्वानंदी मॅडमबरोबर कोणतंही नातं जोडण्याचा प्रयत्न करूच नको. जे आहे ना तर ते सगळं स्वीकारण्याचा प्रयत्न कर. शेवटी मात्र आता या घरामध्ये जे आहे तर ते फक्त आणि फक्त आता स्वानंदी मॅडमचं आहे. इथून पुढे काही करायचं नाही, जे काही असेल ते फक्त स्वानंदी मॅडम करतील. यापुढे या घरात स्वानंदी मॅडम निर्णय घेतील आणि ते निर्णय सगळ्यांना मान्य करावे लागतील. पण जोपर्यंत स्वानंदी मॅडमला बरं वाटत नाही तोपर्यंत मात्र आता हे सगळे निर्णय आणि हे सगळं काही आहे, सगळं काम, किचनमधील सगळी जबाबदारी काकू आणि सुष्मिता तुम्हाला दोघींना घ्यायची आहे. घरात कुणाला काय हवं आहे, कुणाला काय नको आहे हे सगळं तुम्हाला पार पाडायचं आहे. त्यामुळे प्लीज मात्र आता तुम्ही
जे करायचं असेल तर ते करा आणि काम पटपट करून स्वानंदीला मात्र आता घरामध्ये नाश्ता गेलाच पाहिजे, सगळं वेळेवर झालंच पाहिजे. आजी म्हणते की बरोबर केलंस समर, अशा लोकांना मात्र असंच वट्टीवर आणलं पाहिजे, कारण घरातील लोकांना त्रास देताना थोडीशी लाज वाटली पाहिजे. जे काही करतात ते चुकीचं करतात. म्हणून आता मात्र स्वानंदी आता ती रूममध्ये आहे, तिला आराम करायचं सांगितलेलं असतो. समर स्वतः तिची खूप काळजी घेतो, तिला मात्र खाली उतरून सुद्धा देत नाही. जे हवं आहे तर ते आपण स्वतः द्यायचं. स्वानंदीला कुठलीही मात्र आता म्हणजे त्रास व्हायला नकोय असं तो ठरवतो. त्यानंतर मात्र आता लगेच स्वानंदी म्हणते की राजवाडे, अहो मला आराम करू करू कंटाळा आलेला आहे. समर म्हणतो की काही नाही, किती काही झालं तरी आता आराम करायचा म्हणजे करायचाच, कारण तुम्ही इतकं मोठं व्रत माझ्यासाठी केलं आणि मी तुमच्यासाठी काहीच कसं करू शकणार नाही असं तुम्हाला वाटलंच कसं स्वानंदी मॅडम. तेव्हा स्वानंदी म्हणते की हे बघा राजवाडे, तुम्ही किती वेळेस मी तुम्हाला सांगितलं, अहो मॅडम म्हणू नका, मला फक्त स्वानंदी आणि अरे तुरे असं बोला, मी तुमची बायको आहे ना. आणि त्याच वेळेस आता आजी रूममध्ये आलेली आहे आणि आता मलिकासुद्धा स्वानंदीसाठी नाश्ता बनवून घेऊन आलेली आहे, परंतु आता मलिकाचं तोंडही वाकडं असतं. तेव्हा आजी म्हणते की हे बघ अगं स्वानंदी, आज मी तुझ्यावर जाम खुश आहे. आज मात्र ज्या काही या राजवाड्यांच्या घराण्याच्या माझ्या सासूने जेव्हा मला ह्या बांगड्या गिफ्ट म्हणून दिल्या होत्या आणि त्या मी मात्र समरच्या आईला दिल्या होत्या, परंतु समरच्या आई गेल्यानंतर त्या बांगड्या माझ्याकडेच आहे. आत्तापर्यंत मात्र तू या घरात सगळं काही समरच्या आईप्रमाणे करत आली, अगदी या घराची काळजी जबाबदारी सगळं तू व्यवस्थित पार पाडलं. मग आज मी तुझ्यावर इतकी खुश आहे, कारण तूच या घरामध्ये आदर्श सून आहे, म्हणून ह्या बांगड्या मी तुला देणार आहे. हे ऐकून आता स्वानंदी म्हणते की आजी, अहो मला बांगड्या कशाला, तुमचं प्रेमच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण आता मला बाकी काही नको, फक्त आणि फक्त मला हे सगळं म्हणजे तुमचं प्रेम आणि तुमची माया आणि तुमचे आशीर्वाद मला हवे आहेत. बाकी मी सगळं काही व्यवस्थित करू शकते. त्यानंतर मात्र आता समर म्हणतो की आजी बघ, स्वानंदी मॅडम किती मोठ्या मनाच्या आहेत. आता मलिकाचा फार जळफळाट होत असतो, कारण स्वानंदीचं चालणारं कौतुक आणि स्वानंदीला मिळणाऱ्या ह्या बांगड्या बघून तिला आता असं वाटतं की इतके दिवस आपण या घरामध्ये राहिलो, पण ह्या म्हातारीने कधी आपल्याला ह्या बांगड्या दाखवल्या नाहीत, पण आज मात्र स्वतःच्या नाचुनेचे इतके गोडवे गात आहे. म्हणून आता तिच्या हातात ती नाश्त्याची प्लेट आहे तर ती खाली पडते. आता समरला फारच राग येतो. समर म्हणतो की काकू, अगं काय हे तुझं वागणं, जे काही स्वानंदी मॅडमला तू नाश्ता आणला होता तो खरंच मनापासून आणला होता का, मुद्दाम सांडून दिला. तेव्हा काकू म्हणते की समर, अरे तू काय बोलतोस, माझ्यावर असले आरोप का करतोस. तेव्हा समर म्हणतो की काकू, अगं आरोप नाही करत, जे रिअली सत्य आहे ते सांगतो, कारण या अगोदर मात्र स्वानंदी मॅडमने मला खूप वेळेस सांगण्याचा प्रयत्न केला की काकूच्या मनात नक्की काय सुरू आहे. हे सगळं कारस्थान काकू करते, परंतु मी विश्वास ठेवला नव्हता, परंतु आज माझा विश्वास बसलेला आहे की स्वानंदी मॅडम जे काही बोलत होत्या ते चुकीचं बोलत नव्हत्यात. तू जे काही केलेलं आहेस ना, ती फार मोठी एक चूक केलेली आहे. आत्तापर्यंत तू इतकं सर्व काही करशील असं मला वाटलं नव्हतं, पण तरीसुद्धा मात्र आज मी जे काही म्हणजे चुकीचं तू जे केलेलं आहेस ते कधीही माफ नाही करू शकणार, कारण जे झालेलं आहे तर ते झालेलं आहे आत्तापर्यंत. त्यामुळे हे बघ आता म्हणजे काकू, यापुढे तुला घरातील नोकरासारखं काम करावंच लागेल. या सगळ्याला तूच जबाबदार आहे, कारण मी तुला अनेक वेळा समजवण्याचा प्रयत्न केला, स्वानंदीने सुद्धा समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु तुम्ही बदलणारे नाही. तुझ्या मुलाला सुद्धा मी अनेक वेळी शिक्षा दिल्या, पण तरीसुद्धा मात्र तुमचा मुलगा ऐकायला तयार नव्हता. किती वेळेस तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि इतक्या दिवस मात्र मी तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत होतो, पण स्वानंदीने माझे डोळे उघडले आणि खरंच मला घरामध्ये कोण आपलं आणि कोण परकं हे लगेच कळालं. स्वानंदी मॅडम जर माझ्या आयुष्यामध्ये नसतात तर तुम्ही माझ्या आयुष्याचं काय केलं असतं माहिती नाही. तेव्हा काकूचा आणखीनच जळफाट होतो. काकू तर आता खूपच भडकलेली असते, स्वानंदीकडे रागरागाने पाहत असते, कारण ही तर मालकीन होऊन बसली आणि मला या घरातील इने नोकर बनवलं. आता समोरचा जेवढा होता तेवढा विश्वाससुद्धा मी गमावलेला आहे. आता काय करायचं हे मात्र आता मलिकाला खूपच अक्षर धक्कादायक वाटत असतं, म्हणून ती आता सुष्मिताच्या आणखीनच कान भरण्याचा प्रयत्न करायला भडकलेली असते. तिला असं वाटतं की आता ह्या सुष्मितालाच मात्र आपण हिच्या विरोधात उभं करायचं.
आणि आता सुष्मिता तर आपलं ऐकायला तयार नाही. काय करावं? समरने सुष्मिताला चांगलंच झापलेलं आहे. शेवटी हे सगळं काय करायचं म्हणून मात्र स्वानंदीला आता एक खूप मोठा मलिकाला प्रश्न उभा राहिलेला असतो की काय करावं, ह्या स्वानंदीला कसं धडा शिकवावा, असे अनेक आता तिच्या मनामध्ये प्रश्न येत असतात. त्यानंतर आता समोर स्वानंदीला म्हणत असतो की हे बघा स्वानंदी मॅडम, अहो आजीने इतक्या प्रेमाने तुम्हाला त्या बांगड्या आणलेल्या आहेत, घ्या तुम्ही. म्हणून समर आता स्वतः त्या बांगड्या घेतो, बॉक्समधून बाहेर काढतो आणि स्वानंदीच्या हातामध्ये आपल्या हाताने घालतो. तेव्हा स्वानंदी आणि समरचं मन आता इतकं छान म्हणजे जुळलेलं असतं. दोघांनी आता एकमेकांचा स्वीकार केलेला आहे आणि गुड न्यूजसुद्धा मात्र दिलेली आहे. म्हणून समर आता स्वानंदीची खूप काळजी घेत असतो. तिला सगळं जे हवं आहे तर ते स्वतः करत असतो. तेव्हा स्वानंदीला इतकं छान वाटत असतं. तेव्हा ती स्वतःला म्हणत असते की मी कोणत्या जन्मात इतकं मोठं पुण्य केलं होतं म्हणून मला राजवाड्यांसारखे म्हणजे मिस्टर मिळाले, राजवाड्यांसारखे पतिदेव मिळाले. म्हणून स्वानंदीला फारच आनंद होत असतो. आणि आजी, समर, स्वानंदी हे तिघेही आता प्रेमाने एकत्र येतात. एकमेकांना घट्ट मिठी मारत एकमेकांच्या डोक्याला डोकं लावतात आणि खूप खुश होऊन आता एकमेकांशी राहत असतात. परंतु आता ही मलिका आणखीन काय करायचं असे प्लॅन तिच्या नवनवीन डोक्यामध्ये शिजतच आहे. इतकं सगळं होऊन सुद्धा मात्र तिच्या डोक्यामध्ये प्लॅनही शिजत असतात, पण एकाही प्लॅनचा काही उपयोग होत नाही. शेवटी ती आता सुष्मिताला समजायला जाते, पण सुष्मिताने मात्र आता मलिकाचा असा काहीतरी पान उतारा केलेला असतो. कारण तिला आता तिची लायकी दाखवून दिलेली असते. हे बघा मॉमिनला, आत्तापर्यंत मी तुमचं खूप काही ऐकलं, पण यापुढे मात्र मी तुमचं नाही ऐकू शकत. कारण मी या घरात तर आले, पण माझ्या स्वतःच्याच बहिणीला मी तुमचं ऐकून त्रास देते. मी असं करायला नको होतं, माझी चूक मला समजली. म्हणून आता यापुढे मी तुमचं काही ऐकून घेणार नाही. तुम्हाला जे करायचं असेल ते तुम्ही करू शकता, परंतु माझ्या स्वानंदी ताईला जर त्रास देण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर मात्र मी तो सहन नाही करू शकणार. आज मात्र जिजूंनी माझे डोळे उघडले. कारण मी चुकीचं वागत होते, मला समज नव्हती. पण आज नाही, आज मात्र ही ताई आहे, ही सुष्मिता आहे, तर ती मात्र आपल्या ताईच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहील. हा शेवटी माझा निर्णय असेल. आता मलिकाचा आणखीनच जळपाट होतो. तिला काय करावं तेच काही कळत नसतं. म्हणून ती मात्र आता लगेच काय करावं म्हणून आता अगदी तापलेली असते. मलिकाच्या बाजूने आता कोणीच उरलेलं नसतं. ती शेवटी आता एकटी पडते. आता पुढे काय करायचं म्हणून विचार करत असते, पण सगळे प्लॅन तिच्यावर उलटत असतात. शेवटी आता समोर सत्याचा उलगडा झालेला आहे आणि मलिकाला मात्र आता मोठाच दंड मिळालेला आहे. तर पुढे नक्की काय होतं हे आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा मित्रांनो, तोपर्यंत धन्यवाद.